तर अत्यंत दुःखद असं वातावरण सध्या पुण्यामध्ये आहे आणि आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी इथल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा पाहूया। बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। हा पुरंदरे वाडा आहे। मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघू शकतो की बाबासाहेबांचा जनसंपर्क हा किती होता। शेवटच्या क्षणापर्यंत लोक त्यांच्याबरोबर आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती पुणेकरांनी गर्दी केलेली आहे। आता आपण बघू शकतो की दर्शनासाठी रांगा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अनेकांचे काही आठवणी आहेत, आपण जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगणार, काय आठवणी आहेत? ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे आणि आम्हाला ते कायम वडिलांच्या जागीच आहेत। ते नाही, कल्पनाच करू शकत नाही आम्ही। पण बघू शकतो की दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती पुणेकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सर्व नियोजन जे आहे तेही करण्यात आलेलं आहे आणि 10:30 वाजता या ठिकाणाहून पार्थिव वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यविधीसाठी नेलं जाणार आहे आणि वैकुंठ स्मशानभूमीमध्येही काही वेळ दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह सागर आव्हाड, 24 तास। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे निधन झालं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। थोर इतिहासकार काळाच्या पडद्याआड गेलाय। ज्येष्ठ शिवशाहिराला महाराष्ट्रात मुकलाय। 100व्या वर्षी बाबासाहेबांचं निधन झालंय। सकाळी पहाटे 5:07 त्यांची प्राणज्योत मालवली आणि आता अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे। अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आहे। इतिहासाच्या माध्यमातून अनेक पिढ्यांना बाबासाहेबांनी घडवले आणि हे आज सर्वजण त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेत। अनेकांना अश्रूंचा बांध फुटलाय, अश्रू अनावर होतात। सकाळी 10:30 वाजता बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार होणार आहेत। वैकुंठ स्मशानभूमीमध्ये बाबासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। पुणेकरांनी अलोट गर्दी केली आहे बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी। अनेक दशकं त्यांनी हा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि असे बाबासाहेब आज जाणं हे निश्चितच महाराष्ट्रावर खूप मोठं ही दुःखद अशी घटना आहे। कळवण्यास अत्यंत दुःख होतं की आदरणीय पद्मविभूषण तीर्थरूप बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक 15 रोजी सकाळी 5:07 दुःखद निधन झाले आहे। त्यांचे पार्थिव सकाळी 8:30 पर्यंत त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल आणि त्यानंतर साधारण 10:30च्या सुमाराला वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे